नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नंदुरबार शहरामध्ये एका हॉटेल व्यवस्थापकाचा लाकडी दांड्याने मारून खून झाल्याने नंदुरबार शहर आणि जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। खुनाच्या प्रकरणामध्ये मालक जेलमध्ये असताना हॉटेल चालू ठेवण्याची हिंमत का केली असा दम देत हॉटेल व्यवस्थापकाला लाकडी दांड्याने पोटात, हातावर तसेच डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली। यामध्ये संबंधित हॉटेल व्यवस्थापकाचा खून झाल्याने नंदुरबार शहर आणि जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणामध्ये 5 जणांविरोधात नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जुन्या भांडणाची कुरापत काढून ही घटना घडली असल्याचे कळते आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। सागर रमेश जाधव राहणार रायसिंगपुरा नंदुरबार हा शहरातील मंदाकिनी हॉटेलवर गेल्या 7 वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता। 11 एप्रिलला रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान मंदाकिनी हॉटेलमध्ये परदेशीपुरा येथील विकी राजपूत, वाघोदा येथील कैलास पाडवी, नंदुरबार शहरातील दीपक ठाकरे, चौधरी गल्ली येथील निलेश चौधरी तसेच एका अनोळखी मुलाने सागर रमेश जाधव याला विचारले की खुनाच्या गुन्ह्यामध्ये तुझे मालक जेलमध्ये असताना तू हॉटेल चालू ठेवण्याची हिंमत का केली, तुझा हॉटेलशी संबंध काय, असे बोलून शिवीगाळ केली। यामध्ये कैलास पाडवी आणि काउंटरजवळ असलेल्या लाकडी दांड्याने जाधव याच्या पोटात, हातावर तसेच डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली। विकी राजपूत याने काउंटरवर ठेवलेल्या स्कॅनर मशीन डोक्यावर मारल्याने त्याला दुखापत झाली, तसेच इतरांनी हाताबुक्क्याने त्याला मारहाण केली। यानंतर सर्वजण हॉटेलमधून पळून गेले। सागर हा गंभीर जखमी झाल्याने आधी सागरला उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आणले। त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याने पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले। मात्र उपचार सुरू असतानाच रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। याबाबत कुणाल सदाशिव मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित 5 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान नंदुरबार शहरामध्ये हॉटेल व्यवस्थापकाचा खून झाल्यामुळे शहर आणि परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी सुभाष जगताप, नंदुरबार। धन्यवाद। काल रात्री एक बारमध्ये एक बार मॅनेजर सोबत काही लोकांनी अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता। त्याची फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाली आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरचे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। त्याचबरोबर राईटचे कलम लावून याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। आरोपींच्याबद्दल माहिती घेणे चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत।